नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना, ताईंना. कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो. तर मी आले बघा माझ्या माहेरी म्हटलं तर तुम्हाला सांगितलंच आहे, बहिणीच्या घरी आलेले आहे. मला तर आईवडील नाहीत आणि तिथं मी सकाळी व्हिडिओ शूट करते बघा. सकाळी अजून आंघोळ वगैरे झालेलं नाही, तर बहिणीच्याच घरात आलेले आहे. आणि हे बहिणीचं घर आहे. बहिणीचं घर हे पत्र्याचं शेडच आहे आणि तिच्या हक्काचं घर आहे. पत्र्याचं शेड जरी असलं तरी काय म्हणजे आपल्याला ताजमहालाशिवाय कमी नसतं, ताजमहालापेक्षा काय कमी नसतं. आणि तिचं हक्काचं घर आहे पत्र्याचं शेड जरी असलं तरी. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात बघा ऊन सावलीचा खेळ हा सुरूच असतो. मग कधीतरी इकडं ऊन आहे तर कधी सावली येईल सांगता येत नाही. आणि हे माझं कान टोचलेलं बघा मी, तर ते मला खूप सुचलेलं तिथं. आणि काय कळतच नाही की प्रत्येकजण टोचते पण त्यांना जखमा वगैरे होत नाहीत. माझं काय गोडवा अंग आहे का काय, ते जखमच व्हायला लागले तिथं खालती. मग ते म्हणले आता चांदीच्या तारा काढून टाकून मी तिथं काहीतरी खडाच घालते बघा कानात. आणि इथं छकुली आणि ही सोनी बहिणीची मुलगी आहे आणि बाजूला डॉग झोपलेला आहे बघा. आणि सकाळ कोणाचीच आंघोळ वगैरे नाही. सकाळचं गावातलं वातावरण म्हणजे इतकं फ्रेश वाटतं ना बास बघा. आणि घराच्या बरोबर समोरच रस्ता पण आहे आणि तिथंच पुढं म्हसोबाचं मंदिर पण आहे, दाखवते तुम्हाला मी. आणि इथं आहे ते बघा गरम पाणी व्हायला ठेवले आंघोळीसाठी. म्हणजे सिटीमध्ये बघितलंच असेल तुम्ही, आपण गिझरचं पाणी तापवलेलं त्यानेच आंघोळ करतो. पण गावी आल्यानंतर गरम गरम चुलीवरचं पाण्याने आंघोळ करण्याची मजाच काही वेगळी आहे ना. आणि इथं बहिणीची मुलगी आहे बघा पायल, ती कपडेच वाळत घालत होती. आणि खूप छान वाटतं खरं तर गावात गेल्यानंतर. आणि सासरमधले मी तेवढेच 2 ब्लॉग शूट केले आणि अपलोड केलेले आहे. त्यांना तुम्ही भरपूर सारं प्रेम दिले, अजून भरपूर सारं प्रेम द्या. आणि हा आता माझा माहेरचा ब्लॉग आहे बघा, फर्स्ट ब्लॉग आहे माहेरचा. इथं पण घर आहे भावाचं आणि इथं त्या दुसऱ्या बहिणीचं घर आहे आणि इथं सगळ्यात मोठ्या बहिणीचं घर आहे. इकडं हा रस्ता आहे बघा. आणि खूप छान वाटतं खरंच गावात आल्यानंतर. म्हणजे पोरांना खेळायला सुद्धा मोकळं, खूप छान फ्रेश. आणि गावातली हवाच म्हणजे दूषित नसते, प्रदूषित नसते बघा. एकदम स्वच्छ हवा ही असते. इकडं बघितलं तर प्रदूषण किती आहे सिटीमध्ये तुम्हाला माहीतच आहे. तिकडं काही सुद्धा नाही प्रदूषण वगैरे. गावी गेलं तर एकदम मस्त. आणि हा आहे बघा रस्ता, पुढंच घराच्या बरोबर रस्ता आहे. आणि मग हे असं तुम्हाला सांगितलंच बहिणीचं घर होतं बघा. आणि जरी पत्र्याचं शेड असलं तर तुम्हाला मी सांगितलंच की ते महालापेक्षा स्वतःला काही कमी नसतं. आणि मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याची मला आता खरंच खूप गरजसुद्धा आहे. आणि जर काय तुम्हाला वाटत असेल कमेंटमध्ये, तर जर तुम्हाला वाटत असेल माझ्या व्हिडिओमध्ये काही कमी जास्त, तर कॉमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील गावातले अजून. तर ते माझ्या कानाला जखमच झाली होती म्हणून बघा, ही माझी मोठी बहीण कानाला तेलच लावत होती. तेल म्हणजे काय तर तेल आपलं खोबरेल तेल, नारळाचं पॅराशूट ऑइल घेतलं आहे बघा. आणि त्यामध्ये विक्स पण म्हणजे बेबी विक्स असतं ते पण थोडं त्यात टाकले आणि गरम करून छान कानाला लावायचं. म्हणजे काय होतं की तिथंच कळ मरते बघा आणि दुख वगैरे कानाला होत नाही. मला माहीत नव्हतं, बहिणीनेच सांगितलं का तर तिनं पण टोचलं होतं आणि तिला तसं पहिल्यांदा दुख झालं होतं, पण ते तसं लावल्यानंतर तिचं गेलं होतं बघा जखम वगैरे. आणि तिला व्हिडिओमध्ये यायला थोडंसं कसं, पहिल्यांदा कोणी व्हिडिओमध्ये आलं की त्यांना लाजच वाटते ना, मग त्यामुळे मग ती तोंड वगैरे लपवत होती तिकडं. आणि इथं बघा बरोबर घराच्या समोरच असं शेती आहे बघा आणि त्याच्या पुढंच म्हसोबाचं मंदिर वगैरे आहे. खूप छान आहे परिसर घराचा आणि मस्त वाटतं असं मोकळंच परिसर. आपल्याला उठाय बसायलाही छान वाटतं, कारण की तिकडं तर बघतायच तुम्ही बेंगलोरला. तर व्हिडिओ कसा आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा.